4 ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हर मॅच has been played between these two teams. First team is Umbade A 40 plus and second team is Mangesh 11 Badekar 40 plus. Both team have the potential to win the match, but let's see who will win the match. The match is between these two teams are going to be crucial because winning team enters into the third round where they have a chance to win the trophy. जो संघ जिंकेल पुढील फेरीमध्ये दाखल होईल त्यांच्याकडे संधी असेल त्या रगरगत्या उन्हामध्ये विजय संपादन करायची आणि या ट्रॉफीवरती नाव कोरायची. मात्र कोण कोरेल ते नाव हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं औत्सुक्याचं ठरणार आहे. मॅच झाली ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. योगेशजी पंजे सर आणि अरुणजी कारभारी सर हे दोन ऑफिशियल आपल्याला सलामीचे बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. योगेशजी व्यापारी सर सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. असं म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. अरे टूटते हे शीशे पत्थरों की टोकर से, लेकिन तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानावरती दोन्ही संघांना देऊया खेळायच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला बॉल आणि बॉलिंग मार्क वरती तयार या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ते म्हणजे योगेश. तर योगेश पंजे आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अरुण कारभारी हे सलामवीर आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल फटका इन साइड आउटचा खेळायचा प्रयत्न जरूर होता. पॅटची इनर एज आणि त्यानंतर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात आला घेतलेली सिंगल. धाव फलकाचा शुभारंभ झालाय, धावाला प्रारंभ झालाय आणि स्कोर कार्ड वरती आपल्याला एक धाव जी मात्र अर्जित होत असताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट फटका. सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फिल्डरच्या माध्यमातून फुटबॉल खेळायचा प्रयत्न, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करा. चिरून फाडून बेदून बॉल निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4 तो टीम का होगा बेड़ा पार. जो मात्र स्कोर कार्ड वरती लागला गेलाय. टीमची टोटल लाभ फलकावर 5. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवली तळमॅनच्या क्षेत्रामध्ये. फिल्डिंग लाजवाब. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि मैदानावरती बघता बघता 3 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. जर पाहायला गेलं तर योगेशजी पंजे सर आणि अरुणजी कारभारी सर हे दोन आपल्याला सलामवीर पाहायला मिळतील. आणि ज्यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट करतात त्यावेळेस एक टेक्निक असते, एक तंत्र असतं. कॉलिंग विथ कोऑर्डिनेशन, येस नो किंबहुना वेट. आणि मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळतोय. बघा 3 धावा तुम्ही ज्यावेळेस पळता त्यामागे एक टेक्निक असते की पहिला जो धाव असते, पहिली जी धाव त्यामागे तुम्ही पहिली धाव पळत असताना तुम्हाला अगदी गती फार महत्वाची असते. मात्र त्यानंतर तुम्ही 2 धावा आरामात पळू शकता. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी. बॉल सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा आलाय दमदार चौकार. टीमची टोटल धाव फलकावर 12 धावा पाहायला मिळेल. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन अनऑर्थोडॉक्स पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न. मात्र 22ची एकदा वाढ येणं गरजेचं आहे. मग त्या धावा कशाही असो एकदा वाढ होईल एक्स्ट्राची. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळतील. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या पहिल्या षटकामध्ये योगेश सरांच्या माध्यमातून थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र करपून समुच्चार आपल्याला पाहायला मिळेल अरुणजी कारभारी सर आणि योगेशजी पंजे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मैदानावरती पहिला मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम उंबर्डे ए 40 प्लस क्रिकेट संघाला फलंदाज अरुणजी कारभारी सरांची खेळी होत असताना समाप्त. अरुण बॅक टू दी पवेलियन.
प्रकारे मारायचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र मैदानावरती ते बाद झाले. आणि आता आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती ते म्हणजेच दिनेश जाधव सर, जे ऑफिशियल स्कोरर आहेत 40+ क्रिकेटचे. खूप चांगल्या प्रकारे त्यांची स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि आता देखील आपण पाहू शकतो ॲज अ क्रिकेटर ते मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती उतरलेत. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त झाला आणि धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13. आता आपल्याला विजयजी भोईर सर पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील योगेशी पंजे सर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दिनेशजी जाधव सर. सामन्याला आपण पाहू शकतो पहिल्या षटकाची समाप्ती जरूर झाली आहे. आता या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करायला लागेल. शेवटचा बॉल बॉलिंग करणाऱ्या टीमने आपल्या हक्कामध्ये केलाय. अर्थात आपण पाहू शकतो मंगेश 11 वाडेकर 40+ संघाच्या माध्यमातून विकेटची प्राप्ती झाली आहे. विजय सर आता आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी या दुसऱ्या षटकामध्ये करतील. स्लोवर वनचा वापर मैदानावरती केला जातोय. मैदानावरती ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धाव फलकावरती 15 15 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं विजय सरांच्या माध्यमातून सुरू आहे आणि एका चेंडूचा खेळ झाला. ऑफस्टमच्या बाहेर सफल होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडूने पडल्यानंतर गिरकी घेतली असं म्हटलं जातं. हायवेवरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटल्यावरती वळणारे चेंडू फार घातक असतात. मैदानावरती ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन अगदी बॉडी लेंथवरती हिट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र चेंडू पडल्यानंतर फिरला आणि त्यानंतर आला डॉट बॉल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार केला लो स्कोरिंग एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्यावेळेस लो स्कोरिंग एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेस आपण पाहू शकतो गोलंदाजांचा कस निघतो संपूर्णपणे, जो कुशन नसतो धावेंचा. आणि अशा वेळी संघ आपल्याला हरतानाच पाहायला मिळतो आणि सातत्याने आजच्या दिवसामध्ये आपण तेच पाहिले. मैदानावरती रनआउटची संधी आणि यस फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला फलंदाज योगेशी पंजे सरांची खेळी होत असताना समाप्त. संघाला बसलेला झटका क्रमांक दुसरा योगेशी पंजे सर बॅक टू दी पवेलियन. चौथ्या क्रमांकावरती राजू भोईर सर 2 गडी बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळतात. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. बघा जे आपले इंटरनॅशनल क्रिकेटर असतात त्यांच्यावरती देखील अशा प्रकारचा आक्षेप घेण्यात आलाय. मग त्यामध्ये मुथैया मुरलीधरन असतील, हरभजन सिंग असतील. सध्याच्या स्थितीला एक चांगला खेळाडू सुनील नारायण ज्यांनी 2 ते 3 टाइम आपला ॲक्शन बदलली आहे फॉर द ॲक्शन ऑफ चकिंग आपण पाहू शकतो. त्यामध्ये देखील एक टेक्निक असते की तुमचा जो हात आहे तो 15 ते 10 डिग्रीच्या नंतर जास्त हा बेंड नसला पाहिजे. मैदानावरती चेंडू पडला आहे आणि 15 अंशाचा कोन अँगल असतो. त्या अँगलपेक्षा जास्त जर झाला तर ॲक्शन ऑफ चकिंग गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात येतो. आणि सर झटका मारला तरी देखील असतं ना. मैदानावरती आपण पाहू शकतो 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द बोर्ड. यावेळेस फटका सुंदर आहे. अगदी अनऑर्थोडॉक्स शॉट आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली आहे मिड मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. घेतलेले या 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेंच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, मात्र त्यानंतर काय गोलंदाजी झाली विजय सरांच्या माध्यमातून. फिरकीचं आक्रमण. मैदानावरती चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची होत असताना समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि उंबरडे ए 40+ क्रिकेट संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळती आहे ती मात्र जाऊन पोचली आहे फक्त आणि फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. 18 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम उंबरडे ए 40+. यस डीजर.
जीवन हे छान आहे पण थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. काड्यात झुलती फुलांची एक कमान आहे, हवं ते की कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतोय जीवन निरार्थ आहे तो मात्र बैमान आहे, कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं, जीवनामध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचा नियम आहे, उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. आज मैदानावरती पाहूया, मैदानावरती कुठला संघ विजयाचा शिलेदार बनेल. यावेळेस फटका लाजवाब, बॉल सीमा पार, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाजच्या बॅटमधून. तसा षटकार देखील दमदार आलाय. टीमची टोटल फलकावर आपल्याला पाहायला मिळतील 24 धावा. ऑफिशियल गुणलेखक आहेत आणि ज्याप्रमाणे गुणलेखन करतात सुंदर, अगदी तशाच प्रकारे मैदानावरती बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर शफल, आडव्या पट्ट्याने हॉरिझॉन्टल पाच स्विंगने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न. डॉट बॉल पेक्षा सिंगल ही मात्र कधीही चांगली असते, अगदी ते पाहिलं जोपर्यंत गोलंदाज चेंडूवरती येतील. घेतलेली ही लेगबाजी एकदा बाद. टीमच्या टोटलमध्ये टीमची टोटल धावफलकावरती 25. 2 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. गोलंदाज तयार. यावेळेस कॅचची संधी, मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाज चालेत बाद. हुआ तो हुआ और कमाल हुआ तो ती फाड के रुमाल हुआ. मैदानावरती आपण पाहू शकतो जो चेंडू डाऊन द लेग साइड जात होता, शफल झाले आणि ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून काय ब्रिलियंट कॉट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाची केळी होत असताना समाप्त. बघा पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. लालच बुरी बलाय, वाईट मिळाला असता, मात्र त्यावरती मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला आणि त्यावरती फटका फसला आणि धक्का बसला. एक्झिक्युशन बरोबर होतं, त्यांची चूक नाहीये, मात्र जी कॅच होती एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती. कॅच चांगली गेली. बघा डाऊन द लेग साइड बॉल होता, डीप मध्ये फिल्डर नाहीये, चौका जाऊ शकला असता, मात्र कॅच चांगली होती आणि कौतुक करावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. न्यू बॅटर सुरेश भंडारी सर आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूंचा विचार केला, चेंडू झाले 4. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खोडपाचा बॉल जरूर होता. मैदानावरती फलंदाज चालेत बाद. बॅटची एज आणि त्यानंतर यशांचा वेध घेणारा बॉल. इथे फलंदाज होतील बोल्ड. विकेटचं पतन झालंय. फलंदाजांची केळी होत असताना समाप्त. बॅटर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. मैदानावरती न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र 6व्या क्रमांकावरती. प्रदीपजी भंडारी सर आपल्याला 6व्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. 4 गडी बाद झाल्यानंतर फटका सुंदर आहे, विशेप मध्ये उडवला गेलाय. डीप मध्ये लॉंग ऑन असतील, सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हॉट अ फिल्डिंग, लाजवाब एफर्ट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चित्यासारखी चपलाई दाखवली, चेंडूवरती आलं, चेंडूला उचलला, फेक चांगली. अशा रीतीने मैदानावरती कंप्लीट होतील षटक क्रमांक 3
आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे ती मात्र 29. शेवटच्या बॉलवरती आली डबल आणि टीमची टोटल धावफलकावरती 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती 29 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. प्रदीपजी भंडारी सर आणि त्यांच्या समवेत दिनेशजी जाधव सर हे 2 मैदानावरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. का म्हटलं जातं रात नाही ख्वाब बदलते है, मंजिल नहीं कारवा बदलते, जज्बा रखो हरदम जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 4 गडी बाद. 29 अशी धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचं षटक आणि बॉलिंग मार्क वरती निलेश सरांना आपण पाहू शकतो. चांगला चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलचा प्रयत्न जरूर असेल आणि मैदानावरती आपल्याला दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळेल. कलेक्शन थोडंसं खराब. चेंडू उडला आणि बाउन्स एक्स्ट्रा मिळाला. येस सर. 22 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. यापुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल चिकणगर 40+ आणि त्यांच्या समवेत मोहिली 40+. दोन्ही संघांचे कॅप्टन. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. मोहिली 40+ क्रिकेट संघाचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत संतोषजी शिंगोळे सर. तर विनंती असेल ती म्हणजे चिकणगर 40+ क्रिकेट संघ आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवून द्यायचे. विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून चिकणगर 40+ क्रिकेट संघाला आपण आपले कॅप्टन टॉस साठी पाठवून द्यायचं. यावेळेस चांगला चेंडू आणि व्हॉट अ कॅच. क्या बात है. एका हातामध्ये ही झेल स्वीकारली आहे. सांगितलं की आपला हात जगन्नाथ. मैदानावरती विजयजी भोईर सरांच्या माध्यमातून व्हॉट अ कॅच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. चेंडू सीमा पलीकडे जात होता. एक हात वर केला आणि अगदी आपण पाहू शकतो उजव्या हातामध्ये सामावून घेतलं झेलला. व्हॉट अ कॅच. विजयजी भोईर सरांचं कौतुक करणार तो बनताय. अजून एक फलंदाज बाद. फलंदाज दिनेशजी जाधव सर. बॅक टू दी पवेलियन. आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे. जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती शेवटचं सध्याच्या स्थितीला मार्गस्थ. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. उंबरडे ए 40+ क्रिकेट संघ आणि तो संघ फाईट करतोय मंगेश 11 वाडेकर 40+ या क्रिकेट संघासोबत. मात्र मी म्हणेल कौतुक करावं लागेल जो मात्र फिल्डिंग करते ती टीम वाडेकर या संघाचं. कारण 2 कॅचेस लाजवाब पाहायला मिळाल्या. फाईन लेग मध्ये देखील एक आणि मिड विकेट मध्ये. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डाऊन द बॉल गोलंदाज यायचा प्रयत्न करतील मात्र कॉटन बॉलची संधी होती. हा तुम्ही म्हणतायत 2 पण सर त्यांचा देखील विचार करा. त्यांना धावावं लागतं आणि उन्हामध्ये धावणं फार अवघड आहे. फार अवघड असतं. ज्यावेळेस आम्ही यंगस्टर होत आम्हाला देखील धावणं फार अवघड असतं. भर उन्हामध्ये 40+ क्रिकेट खेळता त्यावेळेस धावत असताना मित्रांनो सर्वांना विनंती असेल जे खेळतायत आपण स्वतःची काळजी घ्या. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये जज करतील तोपर्यंत सिंगल झाली कंप्लीट आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 35. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 35. 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती. चिकणगर 40+ क्रिकेट संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस उडवूया मिड मॅच मध्ये. यावेळेस सनापची संधी असेल मैदानावरती. हळूहळू फलंदाज बाद असतील.
विकेटचं पतन झालंय. मात्र बघा 40+ क्रिकेट आहे. मैत्रीपूर्व भावना आपल्याला पाहायला मिळते. जसे पडले तसे आले, उचललं. कारण बघा हे महत्वाचं आहे. मैत्रीपूर्व क्रिकेट जो मात्र 40+ मध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एकीकडे संतोष सर असतील, मॅचसाठी शुभेच्छा. दुसरीकडे अरुण सर असतील, दोघांना शुभेच्छा. 4 ओव्हरची मॅच. छापाचा कॉल आणि पडलाय छापा. टॉस जिंकला चिकनगर संघ, डिसिजन. मॅचसाठी शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय चिकनगर 40+ संघाने, डिसिजन फिल्डिंगचा आहे. तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मोहिली 40+ या क्रिकेट संघाला. मॅचला ज्यावेळेस सुरुवात होईल 36 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. मात्र त्या अगोदर आपण मत घेणार आहोत मोहिली 40+ क्रिकेट संघाचे कॅप्टन संतोषजी शिंगोळे सर. पहिली मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. कशा प्रकारे स्ट्रॅटेजी या दुसऱ्या मॅच मध्ये? कमीत कमी 45 ते 50 धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 45 ते 50 धावा करायचा प्रयत्न असेल. सर उन्हामध्ये खेळता थकावट जाणवते का? जरूर, नक्की जाणवते. तुम्ही आता पाहिले असेल का मी पहिली मॅच खेळताना अक्षरशः थकलो होतो, पण आता थोडी मॅच जिंकल्या कारणाने एनर्जी आली. आता चांगल्या प्रकारे मॅच खेळू. मॅचसाठी शुभेच्छा असतील सर. हे खऱ्या अर्थानं 40चं क्रिकेट आहे. इथे हाऊस आणि मज्जा केली जाते. तर नक्कीच आपण वळूया या मॅचच्या दिशेला. वाडेकर संघासमोर आपण पाहू शकतो 36 धावांचं लक्ष. धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील? धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट वाईचा बोपट डोंबिवलीचा गोड आवाज आदरणीय विनोदजी पाटील सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच प्रसन्ना. पुनश्च सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नमो चषक 2024 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही 40+ ची लढत आपण बघताय. द्वितीय फेरीतील ही पहिली लढत जिथे टार्गेट आहे 36 धावांचं आणि स्पर्धा 40+ आहे, पण धावसंख्या अजिबात 40+ झाली नाही एकही मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण 37 बघितल्या, त्यानंतर 20, त्यानंतर पुन्हा 20. मागच्या मॅचमध्ये आपण 35 बघितल्या, इथेही 35. म्हणजे आज आपण बघतायत की 2 मॅचेस आपल्याला अशा बघायला मिळाल्या जिथे 35 धावा झाल्या आणि 2 मॅचेस अशा बघितल्या जिथे 20 धावा झाल्यात. पहिली मॅच जिथे 37 हे टार्गेट आपण बघितलं 38चं होतं उंबर्डे समोर, पण आता वाडेकर मंगेश लिहून वाडेकर 36 धावा करण्यासाठी तयार. पहिलाच बॉल सुंदर होता, उसळणारा होता. डॉट बॉल इथे बॉलिंग मार्कवर आपण बघताय तर राजू आहेत. स्ट्रायकिंगला विजय भोई, नॉन स्ट्राईकला गणेश पाटील असे 2 सलामीवीर आपण बघताय तर मंगेश लिहून वाडेकरचे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू गेलाय सीमा पार, येतोय पहिला चौकार. आपण बघताय तर 4.
पहिला बॉल डॉट, त्यानंतर आपण बघतायत ओ हो मिड विकेटला चेंडू गेलाय आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकाल. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच आपण म्हणू शकतो. असा पाठवलाय बघा. आणि काय कॅमेरावर, आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत. विनायक म्हात्रे VM, गुड जॉब विनायक म्हात्रे. पंच केलाय पॉइंटला, फिल्डर आहेत. डॉट बॉल, चांगलं कमबॅक. धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले. एक चौकार, एक षटकार आलाय. चांगली बॅटिंग मैदानावरती, पण तितकंच चांगलं कमबॅक या बॉल वरती राजू यांचं. अपील, लाऊडली अपील. पंचांवर कुठलाही परिणाम नाही अपीलचा. नियम क्रमांक 36 हा LBW नियम आहे. पण क्रिकेटची सुरुवात झाली त्याच्या कित्येक वर्षानंतर हा नियम क्रिकेटमध्ये आला LBWचा. कव्हरच्या दिशेने गॅप मधून चेंडू पहिला टप्प्यात सीमारेषा ओलांडतोय, चौकार. आता 18 चेंडू मध्ये इक्वेशन 22 धावांचं या ओव्हर मध्ये 14 आलेले आहेत. आणि काय सुरुवात केली बघा मैदानावरती विजय भोईरने. 3 चेंडू डॉट जरूर फेस केलेत, पण उर्वरित 3 चेंडूवरती 2 चौकार, एक षटकार या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अंती आपण बघताय 14 धावा. 22 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर येत आहेत कृष्णा, या ठिकाणी बॉलिंग मार्कवर येत आहेत. 18 चेंडूत 22 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत. मैदानावरती मंगेश लिओन वाडेकर संघ चेस करतोय. धावा 36. स्ट्राईकला प्रथमच गणेश पाटील GP येतील. सामना करतील कृष्णा यांचा. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करणार. पॉवर प्ले संपले, त्यामुळे फिल्डर्स तुम्हाला ऑफ साईडला 2 बघता आपण डीप मध्ये. एक डीप पॉइंटला, एक लॉंग ऑफला, आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला, अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. आणि वर्तुळामध्ये आपण बघतात रिंगणमध्ये एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, त्याचबरोबर शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हर. हा चेंडू ड्राईव्ह केला. ओहो, 2 पायाच्या मधून चेंडू फरार, हा चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलक बघतो आपण 18. पॉवरफुल स्ट्रोक होता. का तर चेंडू अडवता आला असता, पण एकदम 2 पायाच्या मधून निघून गेला. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली 18. आणखीन एक सुंदर फटका. ओहो, इथे मात्र काय घडले बघूया तिथे. कॅमेरा आहे आपल्याकडे, आपण बघू, पण तशी गरज नाही भासत आहे. आणि बघा समर्थक प्रत्येक टीमचा असतो. धावसंख्या धावफलकावरती एकूण 21 धावा झाल्यात आणि इक्वेशन आता मात्र 15 धावा करायचे. हलक्या हाताने चिप करतायत. लॉंग ऑफ फिल्डर आहे तिथे. एकच धाव आणि अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण बघतायत. यावेळेस 22च्या घरामध्ये इथून 14 धावा आता येणाऱ्या 15 बॉलमध्ये करायचे आहेत. 15 चेंडू 14 धावा. एक चांगली पार्टनरशिप विजयाच्या दिशेने पार्टनरशिप घेऊन जात असताना मंगेश लिओन वाडेकरला फुलटॉस आहे. स्क्वेअर लेगला वळवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो नाही पण अखेर परतावं लागलं गणेश पाटीलला. गुड फिल्डिंग. सिंगल येईल. सिंगलने आता इथून समीकरण बदलेला. आता 13-14 बॉलमध्ये करायचे आहेत. चांगली पार्टनरशिप मैदानावरती विजय भोईर आणि गणेश पाटील यांच्यामध्ये. हा चेंडू कव्हरच्या दिशेने
हलक्या हाताने सिंगल येते. आता मात्र 13 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉल टू रन इक्वेशन आहे, त्यामुळे फारसा दबाव नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कृष्णा ओव्हर द विकेट. हलक्या हाताने ओव्हर द बॉलर हेड आणि इथे एकच जावेल. समीकरण आता 12 चेंडू मध्ये करायचे 11 धावा. या ओव्हरचा आपण जर विचार केला तर या ओव्हरमध्ये धावा किती आल्यात आम्हाला सांगतील आमचे स्कोरर. तर या ओव्हरमध्ये आल्यात 11 धावा आल्यात, कारण 18-22 इक्वेशन होतं ते आता 12-11 वरती आलंय, म्हणजे 11 धावा आल्यात. आता रिक्वायर्ड रेट 5.5 आहे. एकही विकेट गमावलं नाही आणि वाडेकरसाठी एक जमेची बाब आहे किंवा तो ॲडव्हान्टेज आहे त्यांच्याकडे इथून मॅच लवकर संपवण्याचा. पण बघूया 12 चेंडू 11 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर सुरेश येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघतात गणेश पाटील. हा चेंडू हवेतून लॉंग ऑनला. ओहो, प्रयत्न सुरेख झाला होता पण 2 धावा नाही रोखू शकले. दिनेश होते. काय जबरदस्त एफर्ट्स बघा, फार वेगाने आले होते. चेंडू पर्यंत ऑलमोस्ट पोचले होते. हातालाही चेंडू तिथे ब्रश झाला, खाली पडला. पण प्रयत्न कराल, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न कराल तर यश हमखास मिळेल आणि ते प्रयत्न व्हायला हवेत. हा चेंडू यावेळेस वाईड बॉलचा कॉल आणि वाईड बॉलने इथून एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 28 झालेत. अजूनही 8 धावांची आता गरज असेल येणाऱ्या 10 बॉल. हा चेंडू ऑन साईडला झेल होईल का आणि टिपला झेल. दिनेश यांनी पहिल्या विकेटचं पतन. गणेश पाटील बॅक टू द डगआउट. धावांची गणेश आणि विजयमध्ये ही पार्टनरशिप ब्रेक केली आहे. गोलंदाज सुरेश यांनी चांगलं कमबॅक वाईट बॉल नंतर. पण जुने इथून 8 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. मैदानावरती आपण बघतायत उंबर्डे टीमला. चांगला चेंडू ऑन साईडला प्लेस करत होते. एक धाव इथून पूर्ण करतायत. समीकरण आता मात्र येणारे चेंडू 9 आणि इथून विजयासाठी हव्या 7 धावा. 9 बॉल 7चं इक्वेशन. 36चं टार्गेट आहे. हलक्या हाताने ऑन साईडला प्लेस केलंय. फिल्डर आहे तिथे आणि या दरम्यान पूर्ण होत आहे 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 31. केवळ आता 5 धावांची गरज 8 बॉलमध्ये. विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 5 धावा हव्यात जिंकण्यासाठी. हा चेंडू आउटसाइड दिली एक्स्ट्रा. वाईड बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. आता 8 चेंडू मध्ये 4 करायचे आहेत, कारण हा चेंडू वाईड आलाय आणि त्यामुळे आता ही मॅच वाडेकरच्या बाजूने झुकताना दिसते. हलक्या हाताने लॉंग ऑफला प्लेस करतायत आणि सिंगलने हळूहळू सिंगल घेत घेत मात्र विजय दिशेने जाण्याचा प्रयत्न आहे. आता समीकरण आहे 7 चेंडू मध्ये करायचे आहेत धावा 4-3. ओ मागे गेला चेंडू.
3 पाहिजे होत्या पण काढलेल्या 4 आणि अशा प्रकारे मैदानावरती सामना जिंकलाय मंगेश इलेव्हन वाडेकर 40+ टीमने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. The man of the match. एक षटक धावफलकावरती दिल्यात 5 विजय भोईर यांनी 1 विकेट आणि 10 बॉलमध्ये 19 केल्यात. विजय भोईर मॅन ऑफ द मॅच यायचंय. तर पुढची लढत चिकनगर वर्सेस मोहिली. चिकनगरने टॉस जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत. इन्व्हाइट केलंय मोहिलीला बॅटिंगसाठी. वळूया पुढच्या मॅचकडे. पुढच्या खरं तर बक्षीस समारंभाकडे आपण जाऊया. इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत विजय भोईर यांना. या विजय भोईर मंगेश इलेव्हन वाडेकरचे विजय भोईर. आणि हा पुरस्कार देण्यासाठी राहुल भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करणं आदरणीय राहुल भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तो विजय भोईर वाडेकरचे यांना यायचं. विजय भोईर या आपण. आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र प्रत्येक टीमच्या प्रत्येक खेळाडूला इथे प्रमाणपत्र दिले जातात आयोजकांच्या वतीने. त्याचा स्वीकार आपण जरूर करायचा आहे.